की एक शेतकरी ते डिजिटल एंटरप्रेनर हा तुमचा प्रवास कसा होता आणि कधी सुरुवात झाली या प्रवासाची? हा प्रवास तसं बघितलं तर खूप खडतर आहे. ह्याच्या मागे मागच्या 20 वर्षांची मेहनत आहे. आणि सांगायचं झालं तर शेतकरी कुटुंबात म्हणजे शेती, आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वच जण शेती करतात. आता मी शेतीच करत होतो. त्या शेती व्यवसायामध्ये सुद्धा सातत्य लागतं. म्हणजे तिथे सातत्याने तुम्हाला मेहनत करायलाच लागते. आणि जर तुम्ही तिथे मेहनत नाही केली तर जे पेरलंय ते उगवणार नाही. मी 12वी पास झालेलो आहे. आणि 12वी नंतर पुढे काय करायचं पुढे, म्हणजे का शिकतोय आपण हे त्यावेळेला कुणाला माहिती नव्हतं. आता जनरली सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर शिक्षक आमचे जे आहेत त्यांना विचार, सर तुम्ही शिक्षक झाला कसे आहे ना. मग त्यांनी आम्हाला सांगितलं डीएड बीएड असं असतं. त्या दृष्टिकोनातून त्यावेळेला थोडी माहिती घेऊन फॉर्म भरला आणि मला गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं पुण्यातला. मी पुण्यात पहिल्यांदा 2008ला मी आलो. हळूहळू टेक्नॉलॉजीकडे आम्ही यायला सुरुवात केली. असं आमचा हा प्रवास 2008ला पुण्यात सुरू झाला.